निषेध करतो आणि या महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे ही आपल्या सगळ्यांच्या वतीने परत एकदा मागणी करतो। आणि ह्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना मी सांगू इच्छितो, तुम्ही फक्त स्वप्नामध्ये तुम्हाला स्वप्न पडलं पाहिजे की मी उपवर्गीकरण रद्द केलं, या जगा त्याच मंत्रालयामध्ये घुसून तुम्हाला नाही त्या मंत्रालयाच्या बाहेर आम्ही या सर्वांनी मिळून आपण ठेवलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची औलाद नाही, माता समाजाचा मोर्चा होतो, अभिनंदन, तुम्ही सरकारकडे मागणी मागा, पण आंबेडकर कुटुंबियांकडे वोट दाखवा, या जगा घराघराने घुसून आरएसएसच्या कार्यकर्त्यांना आम्ही सोडणार नाही, कारण हे आमच्या पाठी आहे, या देशाचे खरे युवक हे आहे, डुप्लिकेट युवक तिकडे आहे आणि हे युवक ज्यावेळी रस्त्यावर उतरतात तर आम्ही त्यांच्या पाठीमध्ये डिसिप्लिन सांभाळतो, शिस्त पाळतो, परंतु तुम्ही या आझाद मैदानामध्ये मुंबईमध्ये घेऊन अगर चुकीचं वक्तव्य करत असाल, फुले शाहू आंबेडकर हा महाराष्ट्र नाही असा म्हणत असाल तर तो जालन्यामध्ये राहतोय, आता तो घरामध्ये नाहीये, पळून गेलेला आहे आणि सोशल मीडियावर कोणी आम्ही अपशब्द वापरत नाही सर, परंतु आजही अपशब्द वापरले जातात, उद्याही वापरते, आम्ही शांत राहू तर खोटा भाऊ आहे, चेतावणी फक्त देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री येणार आहे, तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये फिरायचं असेल, सरकार चालवायचं असेल तर या जगा उपवर्गीकरण करू नका आणि करत असाल तर हे पूर्ण निळं वादळ, हे पूर्ण निळं वादळ, या निळं वादळामध्ये तुम्हाला कुठे उडून राहू तुम्हाला लक्षामध्ये पण राहणार नाही, ही चेतावणी आहे। आणि आनंद आंबेडकर साहेब आहेत, भीमराव आंबेडकर साहेब आहेत आणि घोले साहेब आहेत, यांच्या नेतृत्वामध्ये आणि सरकारच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी मोर्चा होत आहे, आनंद आहे, आपण सर्व एक आहोत आणि असाच आंबेडकर कुटुंबासोबत आपण सर्व एक राहूया।